हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो चला, आजच्या दिवशी म्हणजे आज क्लिनिंगचा दिवस आहे. सो कसं आहे ना, म्हणजे बायकांचं आयुष्य म्हणजे घरातल्या जिम्मेदाऱ्या, मुलांचं म्हणजे सगळ्या गोष्टी, घरातल्या माणसांचं सगळं करूनही आपल्याला हे घर म्हणजे घरातल्या गोष्टी पण आपल्याला छान अशा म्हणजे ऑर्गनाईज ठेवाव्या लागतात. आणि घरातली क्लिनिंग हे तर आपलं म्हणजे आयुष्य, जेवढं आपलं आयुष्य असते तेवढं तर आपल्याला आयुष्यभर लागलंच आहे, हे काही चुकत नसतं. आणि तसंही म्हणजे कसं आहे ना, घरात आपण असल्यावर आपल्याला ही क्लिनिंग कशी आहे ना करणं खूप गरजेचं आहे. कारण काय होते ना, बरीच म्हणजे धूळ वगैरे येत असते, ज्यामुळे मग आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम होत असतात. म्हणून वेळीच अशी क्लिनिंग करणं खूपच गरजेचं आहे. सो बघा, इथे म्हणजे आमच्या बाजूलाच नाही का इतकं म्हणजे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि इतकी धूळ येते की खूपच डस्ट म्हणजे खूप जास्त येते. त्यामुळे मला वीकली किंवा म्हणजे 1 ते 2 दिवसाच्या गॅपमध्ये हे सगळी क्लिनिंग करावीच लागते. आणि बघा, त्यातल्या त्यात म्हणजे बरेच दिवस झाले कुशन कवर काही चेंज केले नव्हते, म्हणून म्हटलं कुशन कवर चेंज करून घेते आणि छान वॉशिंगला म्हणजे मशीनला लावून दिले कुशन कवर. आणि त्यात बघा, म्हणजे सॉरी, मशीनला नाही लावले, ॲक्च्युली मी इझीमध्ये भिजवून ठेवले आणि ते मी हातानेच वॉश करते. कारण कसं आहे ना, हे पहिल्यांदाच म्हणजे मी मिशोवरून कुशन कवर बोलवले आहे आणि म्हटलं मशीनमध्ये घालून म्हणजे ते मला कधी कधी मशीनमध्ये घातलं की म्हणजे कपड्याचं कसं आहे ना, असं म्हणजे पूर्ण सुकडल्यासारखं होतं. म्हणून म्हटलं हाताने वॉश करून बघते, जर हाताने जसेचं तसं वॉश झालं तर मग नेक्स्ट टाईम मशीनमध्ये घालणार. सो बघा, मी तिथे म्हणजे भिजवून आलेली आहे. आणि त्यानंतर बघा, मी आज सोफा पूर्ण डीप क्लीन करून घेणार आहे. आणि कधी काय होते ना, म्हणजे बरेचदा आपण सोफ्यावर बसून म्हणजे जेवण करतो किंवा काही मुलं खात असतात आणि लहान मुलं घरात असले की मग कितीही क्लिनिंग आपण केली तरी मग ते थोडं पसारा करतच असतात. आणि हे म्हणजे कसं आहे ना, म्हणजे लहान मुलं असले की प्रत्येकाच्याच घरात होतच असते, त्याला काहीच म्हणजे उपाय नाही. पण आपल्याला अशी जर अधेमध्ये आपण क्लीन करत राहिलं तर बघा, थोडं जरी म्हणजे क्लीन केलं ना तरी थोडं नीटनेटकं जो आहे तो दिसत असतो. त्यानंतर सोफा पूर्ण क्लीन करून घेतला, अगदी मागून वगैरे सगळ्या बाजूने क्लीन केलं. आणि बरेचदा काय होते ना, कॉक्रोचेस म्हणजे सोफ्याच्या मागे घर करत असतात, त्यामुळे सोफ्याचा मागचा भाग जो आहे तो क्लीन करत राहणं खूप गरजेचं आहे. त्यात बघा, आता हे टी टेबल म्हणजे मी इतकं क्लीन करते, मुलं पण माझे क्लीन करत असतात, पण परत तेच पसारा जो आहे ते करत असतात. ते काही ड्रॉइंग केले तर ड्रॉइंग्सचे वगैरे त्यांना खूप म्हणजे इंटरेस्ट असते लहान पोरांना, आणि ड्रॉइंग्स वगैरे केले की मग ते सगळे इथेच पसारा टाकून ठेवून देतात. त्यामुळे म्हटलं इथे जो काही एक्स्ट्राचं सामान आहे तो काढून घेतला आणि जो फक्त त्यांच्या कामाचा आहे तोच ठेवला. तसंही मला जे आहे ना, म्हणजे बुक शेल्फ म्हणून असं एक म्हणजे ऑर्गनायझर बोलवायचं आहे, कॅबिनेट. पण सध्या मी शोधत आहे. तुम्हाला काही आयडिया असेल म्हणजे बुक्स वगैरे ठेवासाठी टेबल वगैरे असं काही म्हणजे आयडिया असेल तर प्लीज तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. तर सध्या मी शोधत आहे, स्क्रोल करत आहे मी ऑनलाईन. जर मला मिळेल तर मी लवकरच म्हणजे बुक शेल्फ म्हणून जो ऑर्गनायझर आहे तो नक्की घेणार. कारण टी टेबलवर खूप पसारा होतो आणि आता म्हटलं की आता हा टेबल थोडा म्हणजे थोडं असं नीटनेटकं दिसावं, म्हणून मग मी जे आहे ते बुक शेल्फ म्हणजे मागवायचं प्लॅन जो आहे तो सुरू आहे. त्यात बघा, टी टेबल पूर्ण क्लीन करून घेतला. अगदी इतका कचरा भरून ठेवतात ना मुलं की खूपच जास्त, सगळं वेस्टेज सामान मुलं जे आहेत गोळा करून ठेवतात. मग आपल्याला असं वेळीच तो सामान जे आहे ते काढून घ्यावं लागते. त्यानंतर बघा, थोडं हॉलमध्ये म्हणजे वरच्या बाजूनं थोडे 1-2 जाळे लागले होते, कारण आपण कितीही क्लिनिंग केली तरी जाळे लागतच असतात. म्हणून म्हटलं थोडं जे एक म्हणजे माझ्याकडे असं म्हणजे हे आहे क्लिनिंग टूल्स, त्याच्यानेच मी क्लीन करून घेतलं. त्यानंतर बघा, टी व्ही पण थोडी पुसून घेतली, कारण कसं आहे ना, टी व्हीच्या कोपऱ्यांमध्ये खूप धूळ बसलेली असते, त्यामुळे ते क्लीन करणं खूपच गरजेचं आहे. त्यातल्या त्यात टी टेबल छान, माझा हा जो मॅजिकल लिक्विड आहे ना त्याच्यानेच मी सगळ्या वस्तू पुसून घेते, अगदी पूर्ण बाजूने पुसून घेतलं. आणि काय होते ना, म्हणजे आपण जर असे घरातल्या वस्तू पुसत राहिल्या तर त्या नेहमीच चकाचक असे दिसत असतात. त्यानंतर हा कोपऱ्यामध्ये बघा, मी इथे काच लावलेला आहे आणि या काचावर इतकी धूळ बसते की म्हणजे खूपच जास्त. पण कधी काय होते ना, आपण कितीही क्लिनिंग केली तर कुठला ना कुठला कोपरा आपला सुटतच असतो. त्यामुळे मग काय करायचं आहे ना, याच्यावर एक सोल्युशन असते. प्रत्येक डे वाईज आपण क्लिनिंगचे दिवस ठरवायचे, म्हणजे या दिवशी मला हे करायचं आहे, त्या दिवशी मला ते करायचं आहे. आणि वीकली जर आपण असं शेड्यूल बनवून ठेवला ना तर बघा, आपल्या घरातली कुठलीच वस्तू म्हणजे क्लीन करायला सुटत नाही. म्हणून म्हटलं आज क्लिनिंग डे म्हणून मी निवडलेला आहे. आणि इथे पूर्णपणे ज्या वस्तू, छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या सगळ्या अशा कापडाने पुसून घेतल्या. म्हणजे काय होते ना, म्हणजे या नेहमी म्हणजे असे छान नवीन आणि चकाचक दिसतात. त्यामुळे कारण धूळ वगैरे
कुठल्याही वस्तूवर जर साचली असली ना तर मग ती बघायलाही तेवढी चांगली वाटत नाही आणि फ्रेश असली की मग ते बघूनच आपलं मन इतकं प्रसन्न होतं की खूपच जास्त. त्यानंतर बघा हे लाफिंग बुद्धा मी म्हणजे ऑनलाईन बोलवले होते आणि इतके क्यूट आहेत ते छोटे छोटे. ॲक्च्युली म्हणजे 4 होते, याच्यातला एक माझ्या हाताने म्हणजे पडला आणि तो फुटला. आता 3च वाचलेले आहेत म्हणून मग मी इथे काचावर असे छान सजवून ठेवलेले आहेत आणि इतके छान वाटतात ना या छोट्या छोट्या वस्तू आणि अगदी क्लीन असल्या की मग बघायला खरंच खूप छान वाटते. त्यानंतर घरातले जे काही बोर्ड्स असतात, जे काही आपले इलेक्ट्रिक बोर्ड्स वगैरे असतात ना ते सगळे असे क्लीन करून घ्यायचे. म्हणजे त्याच्यावर खूप जास्त धूळ बसली असते कारण मुलं कधी कधी जेवण करताना किंवा त्यांचे हात खराब असले तर त्याच हातांनी बटन जे आहे ना ते ऑन ऑफ करत असतात, त्यामुळे ते बटन्स आपले पूर्णपणे खराब होऊन जातात. आणि मी तुम्हाला शक्यतो मग इथे ॲडवाईस देते, जर तुमच्यानी ही क्लिनिंग होत नसेल तर तुम्ही मग ब्लॅक कलरचे पण बोर्ड येत असतात ते पण तुम्ही लावू शकता. त्यानंतर बघा हे चिवचे काही मेडल्स आहे. ॲक्च्युली आता 2 दिवसापूर्वीच तिला SOF एक्झाममध्ये तिचा फर्स्ट रँक आला आणि तिला हा गोल्ड मेडल मिळालेला आहे. आणि तिचे मेडल्स म्हणजे मला असे म्हणजे खूप छान वाटतात आणि मी ते पण म्हणजे असे पुसून ठेवत असते. आणि किती छान ना मुलांना असं काही मिळालं तर मग चांगलं असं कौतुक वाटते ना, म्हणजे खूपच छान. तर बघा मागच्या वर्षीचे पण तिचे 1 ते 2 मेडल्स होते ते पण मी इथेच लावून ठेवते आणि ते अशा प्रकारे म्हणजे पूर्ण क्लीन करून ठेवलं तर मी आपण वस्तू अशा छान म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि आपल्या घरात तेवढी फारशी डस्ट पण दिसणार नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण क्लिनिंग करायचं. आणि आता बरेच लोकांना असा प्रश्न येते की आपण शेड्यूलनुसार दिवस ठरवले तर घरामध्ये लहान मुलं असतात, काही बायकांचं तेवढं क्लिनिंग म्हणजे शेड्यूल होत नाही कारण घरात मी समजू शकते घरात लहान मुलं असले की कधीच आपला शेड्यूल तयार होत नाही, कधीच कुठला काम आपल्या वेळेवर होत नाही. म्हणून प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार, प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार जर आपलं शेड्यूल तयार केलं ना ते कधीही चांगलं. हे नाही की ही करते म्हणून आपणही केलं पाहिजे किंवा ही खूप सुखी आहे म्हणून आपणही म्हणजे आपण तो विचार करून जर दुखी होत राहिलं तर म्हणजे हे बरोबर नाही ना. म्हणून कसं आहे ना, जर तिला राहू द्या ना सुखी, तिच्या जागी ती ठीक आहे, आपल्या जागी आपण ठीक आहे. आपल्याच्याने जेवढं होते तेवढं आपण केलं पाहिजे. आपण आपल्याकडे जर वेळ असेल खूप जास्तचा तर आपण चांगल्या प्रकारे क्लिनिंग करू शकतो. जर आपण कधी काय होते ना, बऱ्याच बायका म्हणजे घरासोबत बाहेरचं पण काम सांभाळतात, मल्टीटास्किंग कामे करतात, जॉब करतात, घर करतात, त्यामुळे अशा छोट्या छोट्या वस्तू पुसणं त्यांना म्हणजे खूपच म्हणजे अवघड जात असते. मग अशा वेळी तुम्ही हेल्पिंग हँड्स म्हणून काही म्हणजे ताई लोक येतात घरी आपल्या क्लिनिंगसाठी, त्यांना ठेवू शकता. माझ्याकडे होत्या आधी, मी पण ताई लावल्या होत्या कारण तेव्हा माझे मुलं छोटे होते. पण मला असं वाटते की आता गरज नाही म्हणून मग आता माझ्याकडे नाही आणि आता मी स्वतःच माझ्या घरची कामे जी आहे ती करत असते कारण माझ्याकडे खूप वेळ आहे. आणि वेळ म्हटलं तरी मला काय आहे ना, मला असं कामामध्ये गुंतून राहायला खूप आवडते आणि मला असं वाटते की प्रत्येक काम जर आपण छान असं प्रसन्नतेनं किंवा आपल्याला जर तिथे इंटरेस्ट असेल तर केलं ना ते कधीही चांगलं. तर बघा जबरदस्तीने काम करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. आपल्याला वाटते, आपल्याला हवं तसं आपल्याच सोयीनुसार आपण प्रत्येक जण जे आहे ते क्लिनिंग केली पाहिजे. त्यानंतर बघा ही विंडो खूपच खराब झाली होती, तिथे झाडे वगैरे ठेवली होती आणि एक असं छोटा कापड घेतला, त्याच्याने पूर्ण विंडो क्लीन करून घेतली जेणेकरून जी काही धूळ त्या कापडाला लागेल. आणि तो कापड जो आहे तो मी क्लीन केल्यानंतर फेकूनच देणार. म्हटलं फेकण्याआधी कापड म्हटलं या कूलरच्या म्हणजे फ्रंट साईडला इतकी डस्ट होती तर ती पुसून घेतली आणि अशा पद्धतीनेच मी म्हणजे माझ्या हॉलची म्हणा माझ्या घराची क्लिनिंग जी आहे ती करत असते. त्यानंतर बघा घरामध्ये आपण काय करतो ना, म्हणजे कोणाकोणाला खूप आवड असते फोटो फ्रेम लावायची घरामध्ये आणि मलाही तशी खूप आवड आहे की म्हणजे फोटो फ्रेम लावले पाहिजे आपल्या मुलांचे, आपल्या आईवडिलांचे. आणि मी पण इथे बघा मस्त असे फोटो फ्रेम लावले आहे आणि भरपूर फोटो फ्रेम आहेत माझ्याकडे. आणि पण हे कसं आहे ना, हे रेंटल हाऊस आहे त्यामुळे मी इथे खूप जास्त म्हणजे खिळ्या वगैरे ठोकून फोटो वगैरे लावू शकत नाही, म्हणून मी इथे मोजकेच फोटो जे आहेत ते लावून ठेवलेले आहेत. आणि मला म्हणजे असं वाटते की आपण घरातल्या
क्लिनिंगसोबत हे फोटो फ्रेमला पण एकदा तरी म्हणजे असं महिन्यातून म्हणा किंवा वीकमधून एकदा जरी आपण असं कापड फिरवलं ना तर बघा तिथे पण धूळ काही साचणार नाही. आणि काय झालं आहे ना, म्हणजे बहुतेक मी 1 मंथपासून हे फोटो फ्रेम पुसलेच नाही, त्यामुळे फोटो फ्रेमच्या मागे जे आहेत ना इतके म्हणजे कॉक्रोच झाले होते 1 ते 2, आणि खूप जास्त त्यांनी तिथे म्हणजे जाळवे वगैरे जे आहेत ते तयार करून ठेवले होते. म्हणून म्हटलं हे छान असं पुसून घेते. अगदी मी काढून घेतले आणि पूर्ण जे मागच्या साईडने आहे ना, म्हणजे काक्रोच कसं आहे ना, काय करतात ना, म्हणजे जिथे आपण खाली त्यांना जागा नाही दिली तर मग अशा वस्तू वगैरे असतात त्यामध्ये ते जागा म्हणजे शोधतात, पण शोधतच असतात ते, आणि त्याला काहीच म्हणजे तोड नाही. त्यानंतर बघा आज मुलं म्हणजे लवकर घरी आली. ॲक्च्युली आज ते एलिफंट डिसीजचे म्हणजे त्यांनी आहे ना टॅबलेट म्हणजे घेतले होते, स्कूलमध्ये सगळ्यांना दिले होते, आणि त्या टॅबलेटनी इतकी झोप येते की खूपच जास्त. आणि बघा म्हणजे दोघांनी म्हटलं की मला काहीतरी खायचं आहे, त्यांना थोडं थोडं खायचं दिलं आणि म्हटलं की आता शिरा बनवून देते, म्हणजे तेवढंच त्यांना थोडं एनर्जी त्यांची डेव्हलप होईल. तर बघा मी शिरा बनवायला गेली आणि वेदू म्हणजे झोपूनच गेला. त्याला इतकी झोप येत होती की खूपच जास्त. म्हटलं थोड्या वेळाने त्याला उठल्यानंतर देते आणि आता यांना झोपवून देते, कारण घरातली माझी क्लिनिंग जी आहे ती झालीच आहे. फक्त माझं किचन जो आहे तो क्लीन करायचंच आहे. आणि समोर तुम्ही बघालच. सो बघा इथे मी यांना झोपवायसाठी आली आणि कधी मी यांच्यासोबत झोपून गेली मलाच कळलं नाही, आणि अगदी म्हणजे 7-7:30 वाजेपर्यंत आम्ही झोपून राहिलो तिघही जण. आणि माझे म्हणजे किचनचं माझं पूर्णच क्लिनिंग म्हणजे बाकीच आहे, तशीच आहे. म्हणजे काय झालं ना, कधी कधी आपल्या मुलांना बरं नसलं किंवा असं काही झालं की मग त्यांना सोडून कुठलं काम करण्यामध्ये मन लागत नाही. आणि कसं आहे ना, आता यूट्यूब आहे, माझं घरातली कामे आहे, त्याच्यामुळे मी पण कधी कधी म्हणजे थकून जाते. त्यामुळे आज तो थकवा जो आहे तो बाहेर आला आणि मी म्हणजे इतकी झोपून गेली की मला लक्षातच नाही राहिलं की माझी बाकीची पण क्लिनिंग माझ्या घरातली कामे आहे. तसंही आपल्या घरातली कामे तर आपल्याला करावीच लागते आणि त्याला दुसरं कुठलंच ऑप्शन नाही. आणि मी असा विचार करते की आपल्या घरातली क्लिनिंग आपल्यालाच करायची आहे, मग ती सकाळी असो, संध्याकाळी असो किंवा रात्री असो, आपल्याला क्लिनिंग तर आपल्यालाच करायची आहे आणि समोरचं कोणी क्लिनिंगसाठी येणार नाही आहे आपल्याकडे. त्यामुळे मग आपण आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या गरजेनुसार केलेलं कधीही चांगलं. म्हणून मग मी सगळं तसंच ठेवून दिलं आणि आता पटापट जे आहे ते फ्रेश झाली. आणि तुम्ही इथे किचनमध्ये बघू शकता, माझं किचन बघूनच मला एवढा संताप येत आहे की खूपच जास्त. म्हणजे इथे बघा ना तुम्ही, एकही कोपरा माझा सुटला नाही आहे, एवढा म्हणजे भूकंप आला आहे माझ्या किचनमध्ये आज, असंही म्हटलं तरी चालेल. आणि म्हणजे मी हा म्हणजे फोटोशूट जो आहे म्हणजे व्हिडिओ शूट जो आहे तो स्किप केला असता, पण म्हटलं नको, मला दाखवायचं आहे, कारण प्रत्येक बायकांसोबत कधी ना कधी असं होत असते, कधी आपलं किचन क्लीन करायचं राहून जाते. आणि बघा इथे बऱ्याच वस्तू अशा पसरून गेलेल्या आहेत. त्यानंतर बघा मुलांना वगैरे फ्रेश केलं आणि म्हणजे वेदूचं होतं की मला मॅगी खायची आहे. आणि मी जेव्हा ग्रॉसरी आणायला गेली होती ना, मी ग्रॉसरीमध्ये फक्त 2 मॅगीचे पॉकेट आणले होते. ज्या दिवशी ग्रॉसरी आणली त्या दिवशी मी 1 पॉकेट यांना बनवून दिला आणि 1 पॉकेट बघा इथे ठेवलं होतं, जो म्हणजे आज मला थोडं जे आहे ते माझ्या डब्यामधला किराणा जो आहे तो संपलेला होता, म्हटलं ते भरून घेते. आणि ॲक्च्युली काय होते ना, आपले डब्बे जे आपण तिथे सामान भरतो ना, मग त्यावेळे काही थोड्या थोड्या वस्तू आपण मोठ्या डब्यामध्ये स्टोअर करतो आणि मग लगेच आपलं संपलं की आपल्याला असं वाटतं की अरे हे वस्तू संपली, मग आपण लगेच शॉपमधून बोलवतो. पण तसं न करता एकदा आतमधले डब्बे जे आहेत मोठे कंटेनर एकदा चेक करा, त्यामध्ये आपला भरपूर व्याकण जो असतो ना ग्रॉसरीचा सामान तो असतो. तसंच बघा इथे मीठ वगैरे माझं संपलेलं होतं, बरणी घासून होती, म्हणून म्हटलं छान पूर्ण मीठ वगैरे जे आहे ते भरून ठेवते. आणि इथे बघा मी म्हणजे शेंगदाणे वगैरे ठेवले होते, शेंगदाणे वगैरे भरून ठेवले. जेवढ्या वस्तू मला लागत होत्या तेवढ्या भरून घेतल्या आणि बाकी ज्या काही व्याकण वस्तू होत्या त्या परत मोठ्या कंटेनरमध्ये घालून घेतल्या. आणि आता बघा माझं मिरची पावडर पण म्हणजे अर्धा डब्बा झालाच होता, म्हटलं आता हा डब्बा खोललाच आहे तर मिरची पावडर पण भरून घेते. आणि इथे अर्ध म्हणजे भरलं आणि अर्ध होतं, तर मी असे क्लिप्स जे आहेत ते ऑनलाईन बोलवलेले आहेत जे एअरटाईट असतात, तर मी ते क्लिप्स पॅकेटला लावून जे डब्यामध्ये स्टोअर करत असते. आणि आता हळूहळू जे आहे मी यांना मॅगी बनवून देऊन देते. आणि आधी जो आहे म्हणजे स्वयंपाकाच्या पहिले मी पूर्ण हा किचन जो आहे पूर्ण क्लीन करून घेते, कारण असा म्हणजे खूपच जास्त पसारा झाला आहे. कारण कसं आहे ना, आज मुलं लवकर आल्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं होतं, म्हणून मग मी आधी त्यांचं करून घेतलं. त्यानंतर बघा मॅगी केली होती आणि चिवला चॉपस्टिकनी इतकी छान मॅगी खाता येते ना, ती मला शिकवत होती की मम्मा तू अशी खा, तर मी ते ट्राय करत होती चॉपस्टिकनी मॅगी खाण्याची. पण मला असं वाटतं की हाताने किंवा चम्मचने खाल्लेलीच बरी बाबा, हे म्हणजे किती आपण याच्याने खायला गेलं ना तर तेवढं काही जमलं नाही.
आणि ह्या दोघांना आता सवय झाली म्हणून हे दोघं खाऊ शकतात. सो बघा यांना दोघांनाही मॅगी मी बनवून देऊन दिली आणि आता मी निवांत माझं म्हणजे किचन जो म्हणजे क्लीन करायचा होता तो क्लीन करून घेते. तर एक साईड मी पूर्ण क्लीन करून घेते कारण कसं आहे ना मला स्वयंपाक वगैरे सगळंच करायचं आहे म्हणून म्हटलं एका साईडनी पूर्ण असं क्लीन करून घेते. त्यानंतरच पूर्ण भांडी वगैरे वॉश करून घेते. आणि क्लिनिंग करताना मी काय करते ना म्हणजे जे काही गॅसचे वगैरे म्हणजे शेगडीचे सामान असतात ना ते पूर्णपणे क्लीन करून घेते. त्याशिवाय मी स्वयंपाकाला सुरुवात करतच नाही कारण मला असं भरलेलं गॅस म्हणा किंवा कुठलीही वस्तू म्हणजे अशी भरली असली तर मला ती यूज करायला म्हणजे थोडं अवघड जाते. आणि बघा महागात 13वा महिना यालाच म्हणतात. जे काही खरकटी भांडी होती ना ती म्हणजे इतकी भांडी जमा झाली होती सकाळपासून आणि ते मी असं म्हणजे बाजूला करायला गेली त्यातलं एक भांडा खाली पडला आणि त्यामधलं खरकट पण पूर्ण ट्रॉलीजवर वगैरे म्हणजे असं उडला. तर मला हे एक्स्ट्राचं काम जे आहे ते करावं लागलं आणि असंच होते एक करायला गेलं की दुसरंच होते. आणि शक्यतो ज्या दिवशी आपले कामं व्याकरण राहतात ना म्हणजे बॅलन्स असतात ना त्या दिवशी अशा चुका जास्तच होत असतात. People wear beautifully on me. I am Green Finger. Stop you all. I am greatest. Without clothing you cannot push tightly. I am Little Finger. आणि चिवचं काय आहे ना उद्याला म्हणजे तिचं ड्रामा आहे आणि तिची ड्रामाची प्रॅक्टिस जी आहे ती सुरू आहे आणि ती सारखं तिचे डायलॉग्स जे आहेत ते मला बोलून दाखवत आहे. आणि इथे बघा सोबतच मी भांडी पूर्ण वॉश करून घेतली आणि आता मी स्वयंपाकाची जी आहे ते सुरुवात करणार आहे. आणि मी आता मस्त अशी छान साधी सुधी खिचडी बनवते. तर चला आता माझ्या या व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. सो बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस